सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद एरंडोली गटाचं पडगम वाजू लागलेलं आहे आणि त्या निमित्तानं बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्यामुळे तानाजी अप्पा एक प्लेन नेता आहे, त्यांची कामं एरंडोली मतदारसंघात व मिरज पूर्व भागात माहितीच आहेत। तरी आमच्या गावातील विरोधी गटातील काही कार्यकर्ते काल बोलले की भारतीय जनता पार्टीनं आम्हाला काही दिलेलं नाही, तर भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात मोठं गावचं प्रमुख सरपंचपद त्यांना दिलेलं आहे व आता जिल्हा परिषदाचा हव्यास त्यांना सुटलेला होता आणि तो मिळालेला नाही। त्यानिमित्तानं ते बाजूला गेलेले आहेत की त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेले आहे आणि ते आरोप प्रत्यारोप काय करतात हे त्यांना समजेन झालेलं आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहोत। आम्ही खोटं नाटक काही बोलून मतं मागत नाही किंवा ते जनतेला सुद्धा माहिती आहे। आम्ही जर खरंच तुमचं सगळं जर उपरून काढायचं म्हटलं तर परत तुमचं अवघड होईल, त्यामुळे बोलताना तुम्ही विचार करून बोलावा, एवढा इशारा देत आहे। नेत्यांचा होणार काटाकीर, काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर। खट्यावर बोट टांगा पलटी खोड कुणाचं होणार फरारी, हे खट्यावर बोट टांगा पलटी खोड कुणाचं होणार फरारी। काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर। कोण्या नमोन्या अधिकारी काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर। वारं माझं हाय असं तुम्ही सांगताय, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात जाणून तुम्हाला घ्यायचं आहे काय? अहो दादा काटाकीर, काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर। सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद एरंडोली गटाचं पडगम वाजू लागलेलं आहे आणि त्या निमित्तानं बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्यामुळे तानाजी अप्पा एक प्लेन नेता आहे, त्यांची कामं एरंडोली मतदारसंघात व मिरज पूर्व भागात माहितीच आहेत। तरी आमच्या गावातील विरोधी गटातील काही कार्यकर्ते काल बोलले की भारतीय जनता पार्टीनं आम्हाला काही दिलेलं नाही, तर भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात मोठं गावचं प्रमुख सरपंचपद त्यांना दिलेलं आहे व आता जिल्हा परिषदाचा हव्यास त्यांना सुटलेला होता आणि तो मिळालेला नाही। त्यानिमित्तानं ते बाजूला गेलेले आहेत की त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेले आहे आणि ते आरोप प्रत्यारोप काय करतात हे त्यांना समजेन झालेलं आहे। त्यामुळे जनता आता प्रचारात आम्ही आहे सध्या, जनता ठाम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे। सुरेभाऊंनी केलेली कामं त्या जोरावर आम्ही मतदान मागत आहोत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि विजयी येण्यात काहीही शंका नाही। 100% भारतीय जनता पार्टीचे एरंडोली गटातील तिन्ही उमेदवार विजयी होतील, यात कोणतीही शंका बाळगण्यात काही कारण नाही। 100% भारतीय जनता पार्टीचा विजय होईल आणि विरोधक जे आरोप करत आहेत त्यांच्यात कोणतंही तथ्य नाही आणि एवढं लक्ष देण्यासाठी सारखी गरजसुद्धा नाही आहे त्याला। प्रत्यक्ष जनतेला माहीत आहे की गावामध्ये विकास काय झालेला आहे का नाही आणि विरोधक सांगतात की विकासच झालेला नाही। हे प्रत्यक्ष जनता मतदार मागण्यासाठी त्यांच्या दारात गेल्यानंतर जनता सांगत आहे की काय झालं काय नाही, आतापर्यंत काय झालं होतं काय नाही। त्यामुळं हे जनतेला माहीत आहे, जनता 100% आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहोत। आम्ही खोटं नाटक काही बोलून मतं मागत नाही किंवा ते जनतेला सुद्धा माहिती आहे। आम्ही जर खरंच तुमचं सगळं जर उपरून काढायचं म्हटलं तर परत तुमचं अवघड होईल, त्यामुळे बोलताना तुम्ही विचार करून बोलावा, एवढा इशारा देत आहे।